धाब्यावर चालू असलेला ड्रग्ज विक्रीचा LCB पथकाकडून भांडाफोड. 18.15 ग्रॅम हेरोईन, 27 किलो 721 ग्रॅम डोडा पावडर जप्त. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना 3:30 वाजताच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पोलीस स्टेशन आर्णी हद्दीतील सरबजीत सिंग उर्फ करण ढिलोन हा त्याचे मौजे सुकळी शिवारातील नागपूर तुळजापूर हायवे लगत असलेल्या दशमेश पंजाबी ढाबा येथे अंमली पदार्थ हेरोईन, चिट्टा व पॉपी स्ट्रॉ डोडा पावडर अंमली पदार्थ विक्री करीत आहे अशी माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत कळवून त्यांचे परवानगीने दशमेश पंजाबी ढाबा येथे रात्री 7:30 वाजताच्या सुमारास राजपत्रित अधिकारी, कृषी अधिकारी, पंच व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने छापा टाकून 2 इसमांस ताब्यात घेऊन त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव सरबजीत सिंग उर्फ करण भुट्टा सिंग ढिलोन वय 37 वर्ष, जगीर सिंग मक्त्यार सिंग सिंधू वय 53 वर्ष, दोघेही राहणार दशमेश पंजाबी ढाबा, नागपूर तुळजापूर हायवे रोड, सुकळी शिवार, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ असे सांगितले. त्याचे समक्ष त्या ढाब्याची झडती घेतली असता ढाब्यामध्ये अंमली पदार्थ 18.15 ग्रॅम हेरोईन किंमत 1,81,500 रुपये तसेच पॉपी स्ट्रॉ डोडा पावडर 27 किलो 721 ग्रॅम किंमत 1,38,605 व इतर साहित्य असा एकूण 3,35,245 रुपयाचा मुद्देमाल जप्तीसह नमूद इसमांविरुद्ध अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियमच्या विविध कलमान्वये पोलीस स्टेशन आर्णी येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, मनीष गावंडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, संतोष भोरगे, कुणाल मुंडोकार, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, रमेश राठोड, सुनील पंडागळे, रवींद्र श्रीरामे, राजेश जाधव, नायब तहसीलदार आर्णी संतोष आदगुलवाड, कृषी अधिकारी आर्णी आनंद बदखल, फॉरेन्सिक टीम यवतमाळ यांनी सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पडली आहे.